नमस्कार. इझी इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी जे काही शब्द असतात त्या शब्दाचं स्पेलिंग तयार करताना जे काही आपल्याला अडचणी येतात, तर अतिशय सोप्या पद्धतीने या इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग कसं तयार करायचं ते आपल्याला आज या ठिकाणी पाहायचं. म्हणून इंग्रजी भाषेमध्ये आपण सहजपणे वाचन करू शकतो. लिखाण करताना असे काही शब्द असतात की जी शब्द 4 किंवा 4 पेक्षा जास्त जर त्यांच्यामध्ये अक्षर आली तर अशा शब्दाचं स्पेलिंग आपल्याला तयार करताना खूप अडचणी येतात. तर अशा शब्दाचं स्पेलिंग अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. एकूण इंग्रजी भाषेमध्ये मूळाक्षर जर आपण त्या ठिकाणी बघितली तर ती 26 मूळाक्षरं त्या ठिकाणी आहेत. आता ह्या 26 मूळाक्षरामध्ये यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. ते वर्गीकरण करताना आपण या ठिकाणी पाहतोय की 26 मूळाक्षरापैकी ही 5 स्वर आणि या स्वराला आपण या ठिकाणी वोवेल्स असं म्हणतो. ही वोवेल जी आहेत तर ती 5 आहेत. मग ती ए आहे, ई आहे, आय आहे, ओ आहे आणि यू आहे. ही 5 वोवेल्स त्या ठिकाणी झाली. म्हणजे 26 मधून 5 गेली, त्या ठिकाणी 21 उर्वरित जी काही आहेत ही 21 त्या ठिकाणी काय झाली, ही कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन त्या ठिकाणी उरली. एकूण 26 मूळाक्षरापैकी 5 वोवेल्स स्वर आणि उर्वरित 21 कॉन्सोनंट म्हणजे त्याला आपण व्यंजन असं त्या ठिकाणी म्हणतो. ही झालं या ठिकाणी मूळाक्षर म्हणजे ए बी सी डी, ए पासून झेड पर्यंत आपण त्या ठिकाणी पाहतो. आता बाराखडी जी काही आपण त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे क ख ग घ ड वगैरे वगैरे, म्हणजे या अशा प्रकारच्या व्यंजनामध्ये म्हणजे एखाद्या मूळाक्षरामध्ये जर त्या ठिकाणी स्वर मिसळला तर ती व्यंजन त्या ठिकाणी तयार होतात. मग आपल्याला स्वर मिसळला याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला अ म्हणजे ए हे मूळाक्षर आपल्याला त्या शब्दाचं स्पेलिंग तयार करत असताना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यावं लागतं. पण असे काही शब्द आहेत की ज्या शब्दाचं आपल्याला स्पेलिंग तयार करत असताना सोप्या पद्धतीने कसं तयार करता येईल ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इथं काही शब्द आपल्याला मराठी घेतलेत आपण आणि त्या शब्दाचं स्पेलिंग आपण कसं तयार करायचं फोड करून ते पाहायचं. जनरली आपण जेवण करत असताना आपण पोळ्या वगैरे त्या ठिकाणी खातो, तर ते खात असताना पूर्ण एकदाच पोळी आपण खातो का? नाही. मग ते खात असताना आपण तुकडे तुकडे करून त्याचं त्या ठिकाणी काय करत असतो, ग्रहण करत असतो, खात असतो. त्याच पद्धतीने एखादा इंग्रजी शब्द जर आपण त्या ठिकाणी घेतला तर आपण करताना एक चूक करतो, म्हणजे स्पेलिंग तयार करताना एक चूक त्या शब्दाबाबत करतो. ती म्हणजे काय की आपण जो शब्द आहे त्या शब्दाचं कसं तरी वेगळ्याच पद्धतीने मूळाक्षर त्याच्यामध्ये घुसळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि स्पेलिंग तयार करतो. ते स्पेलिंग आपलं त्या ठिकाणी चुकतं. ते करायचं काय आपल्याला की एखादा मूळ शब्द आपण त्या ठिकाणी घेतला असता त्या शब्दाची आपल्याला फोड करायची. म्हणजे आपण या ठिकाणी एक शब्द घेतलाय, मराठी शब्द घेतला. मग आता हे स्पेलिंग तयार करत असताना काही विशेष नामं असतील, मग त्याचबरोबर काही ठिकाणांची नावं असतील, स्थळांची नावं असतील, राज्यांची, देशांची, ह्या प्रत्येकांचे सगळ्यांचं स्पेलिंग तयार करत असताना सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी काही विशेष नामं आपण घेतले. आता गिरिराज हे एक नाम त्या ठिकाणी घेतले. आणखी आपण गिरिराज हे या ठिकाणी नाम घेतल्यानंतर याच्यामध्ये काही या ठिकाणी अक्षर आलेत, या अक्षरांची आपल्याला अगोदर त्या ठिकाणी फोड करायची. म्हणजे गिरी आणि राज आपण फोड तयार करताना कशी केली, गिरी अधिक राज. मग अगोदर आपल्याला स्पेलिंग तयार करत असताना गिरीचं तयार करायचं. मग याच्यावर काना, मात्रा, वेलांटी याचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. म्हणजे या ठिकाणी काय आहे की गिरीवर या ठिकाणी काय आहे, पहिली वेलांटी, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण स्पेलिंग तयार करताना आय जी आय, इथं दुसरी जर असती तर आपल्याला त्या ठिकाणी ई घ्यावं लागलं असतं. गिरिराज, गिरीचं स्पेलिंग तयार करत असताना आपण जी आय आर आय असं तयार केलं. पुढे राज, राज तर आपल्याला त्या ठिकाणी सहज स्पेलिंग तयार करता येतं, आर ए जे. म्हणजे स्पेलिंग तयार करताना काय झालं, जी आय आर ए जे. पुढचा शब्द आपण घेतला दीपा. आता हा शब्द घेतल्यानंतर तुम्ही जसं तो मराठी शब्द लिहिता त्याच्याप्रमाणे त्याची 2 पद्धतीने स्पेलिंग तयार होते. म्हणजे आता या ठिकाणी दीपा ही दुसरी वेलांटी आहे, बरोबर आहे. दुसरी वेलांटी असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी कोणता मूळाक्षर त्या ठिकाणी घ्यावं लागलंय किंवा हे स्वर घ्यावं लागलंय आपल्याला, ई, बरोबर आहे. दुसरी असल्यामुळं डबल ई आपल्याला घ्यावं लागलंय. आणि हिथं जर आपलं पहिली वेलांटी जर असती, म्हणजे हे शब्द लिहिताना तुम्ही जर अशा पद्धतीने जर लिहिला असता तर याचं स्पेलिंग तयार करत असताना कसं तयार झालं असतं बघा, डी आय पी ए. इथं दुसरी वेलांटी असल्यामुळं इथं आपल्याला काय घ्यावं लागलं, डी डबल ई पी ए.
पुढचा एखादा शब्द घेतला आपण, निलेश घेतला. निलेशच्या बाबतीत हे तसंच आहे, इथं दुसरी वेलंटी आहे म्हणून डबल ई आलं. पहिली वेलंटी असते तर तुम्हाला यनच्या नंतर आय घ्यावं लागलं असतं. पण ह्या शब्दांची स्पेलिंग तयार करत असताना मूळतः आपल्याला करायचं काय, की तो जितका मोठा शब्द आहे त्या शब्दाची आपल्याला फोड करायची. आता निलेश या शब्दाची फोड करत असताना आपल्याला कशी होईल, नि एन डबल ई, लेश LESH. पहिली वेलंटी जर असती तर NI LESH. मूळतः आपल्याला लक्षात काय घ्यायचं, की तो जितका मोठा शब्द असेल तितके आपल्याला त्या ठिकाणी फोडी तयार करायच्यात, आणि फोडी तयार केल्यामुळं त्या ठिकाणी त्या शब्दाचं स्पेलिंग तयार करणं आपल्याला सोपं होईल. पुढे राजूरकर घेतलं किंवा काही आडनावं असतील, याचंही आपल्याला त्याच पद्धतीने करायचंय. राजूर पुढं कर, RAJUR कर KAR. सिम्पली काही अशा पद्धतींची जे काही शब्द आहेत तर त्या शब्दांचे स्पेलिंग आपल्याला मूळतः येत आहेत. पण आपलं चुकतं काय, की खूप मोठा शब्द म्हणलं की आपल्याला त्या शब्दाचं स्पेलिंग तयार करायला थोडं अवघड वाटतं. पण घाबरायचं नाही. काय करायचं, की जितका मोठा शब्द असेल त्या शब्दांची काही ह्याच्यामध्ये काही छोट्या शब्दामध्ये आपल्याला फोड करायची, आणि मग ती फोड करून त्या शब्दाचं स्पेलिंग तयार करायचं आणि ते एकत्रितपणे जोडायचं. पुढचा शब्द घेतला आपण तुंगारे. आता इथे उकार आलाय, पहिला उकार आलाय, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी TUN स्वर असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागलं, यन घ्यावं लागलं. तुंगारे TUNGARE. पुढे घेतलं आपण, पुढे गेलो, शहराचं काही जर आपण त्या ठिकाणी एखादं नाव घेतलं असेल, अकोला. आता हा जो खूप सोपा शब्द आहे, सहजपणे आपल्याला त्याचं स्पेलिंग त्या ठिकाणी तयार करता येईल, AKOLA. म्हणजे काही असे शब्द आहेत की ज्यांची आपल्याला फोड करण्याची आवश्यकता लागत नाही. आपल्या वाचनातून पाहण्यातून बरेचसे असे शब्द परत गेलेले असतात, म्हणून आपल्याला नॅचरली अशा शब्दाचं स्पेलिंग सहजपणे त्या ठिकाणी तयार करता येईल. पुढे आपण एका राज्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं, मध्य. आता इथं स्पेलिंग तयार करत असताना मध्य, ध हे अर्ध आहे. ध हा शब्द, हा जो काही एक प्रकारचा मूळ अक्षर आहे त्याच्यामध्ये ह हा स्वर त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी मिसळलेलं आहे, अक्षर त्या ठिकाणी मिसळलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला यच हे मूळ अक्षर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. मध्य MADHYA. प्रदेश या शब्दाचं फोड जर आपल्याला करायचं म्हटलं तर मध्य हा एक शब्द झाला आणि प्रदेश हा दुसरा शब्द झाला. म्हणजे दोन शब्द आपण वेगवेगळे केलेत, तसं तो एकत्रित एकच शब्द आहे, पण आपण फोड केल्यानंतर आपल्याला त्याचं स्पेलिंग तयार करणं सुलभ होतं किंवा सोपं होतं. पुढचा एका नदीचं आपण त्या ठिकाणी नाव घेतलं, ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा. आता याचं सुद्धा आपल्याला फोड करूनच त्या ठिकाणी स्पेलिंग तयार करायचं, ब्रह्मपुत्रा. आता ब्रह्म याच्यामध्ये यच या ठिकाणी हे या ठिकाणी मूळाक्षर आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागलं, म्हणजेच BRAHMAPUTRA. ब्रह्मपुत्रा. ही झाली खूप सोपी अशा पद्धतीची शब्द. पण यापेक्षाही आणखी अवघड अशा पद्धतीची काही शब्द त्या ठिकाणी असू शकतात की ज्या शब्दांचं आपल्याला स्पेलिंग त्या ठिकाणी तयार करणं थोडंसं अवघड वाटतं. पण आता ते खूप सोपं झालंय. आपली एकच ट्रिक, एकच पद्धत आपल्याला त्या ठिकाणी लक्षात करायची, ती म्हणजे काय, की तो शब्द घेतल्यानंतर अगोदर आपल्याला त्या शब्दाची फोड करायची, तुकडे तयार करायचे. तुकडे तयार केल्यामुळं आपल्याला त्या शब्दाचं स्पेलिंग तयार करणं अतिशय सोपं जाईल. बरोबर आहे. आणि इंग्रजी जी काही बाराखडी आहे, या बाराखडीचं सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने वाचन करणं आवश्यक आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला बाराखडी त्या ठिकाणी अवगत नाही किंवा लक्षात नाहीये आणि आपण त्या शब्दाचं स्पेलिंग तयार करायला लागलो की मग काही वेळेस त्या ठिकाणी चुका होतील. या ठिकाणी स्पेलिंग तयार करणं, इंग्रजी शब्दाची स्पेलिंग तयार करणं ही जी समस्या आहे, ही प्रत्येक म्हणजे बऱ्याचशा मुलांना त्या ठिकाणी येते. आपल्याला या ठिकाणी याच्यासाठी काय आवश्यक त्या ठिकाणी असतं की सराव करणं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे जितकं तुम्ही लिखाण कराल, वाचन कराल, त्याचबरोबर वेगवेगळ्या नवीन जे काही शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात त्या शब्दांचं स्पेलिंग तयार करण्याचा प्रयत्न कराल, तितकं सोपं ते तुम्हाला त्या ठिकाणी होत चालेल. याच्यामध्ये आपण नंतर म्हणजे शेवटी आपल्या व्हिडिओच्या शेवटी अशा पद्धतींची काही इंग्रजीची काही त्या ठिकाणी बाराखडी आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजी जी काही बाराखडी आहे, तर ती बाराखडी आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी ऍड करणार आहोत. आणि त्याचबरोबर अशा पद्धतींचे काही शब्द तुम्हाला वाटतात की ज्या शब्दांचं स्पेलिंग आपल्याला तयार करता येत नाही, ती कमेंटमध्ये आपल्याला लिहून त्या ठिकाणी कळवायची.